नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. मित्रांनो, आता तुम्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की आजच्या एपिसोडला मी इंटरेस्टिंग का म्हणते. तर आजच्या एपिसोडमध्येच आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या नानांच्या खोलीतलं कपाट फोडून तिथून चोरी करणार आहे आणि जानकी त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आता पुढे काय घडणार, कसं घडणार, ऐश्वर्या चोरी कशी करणार, हे सगळं तर आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सविस्तर अख्ख्या एपिसोडचा अपडेट मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे काम करण्यासाठी आणखीन जास्त ऊर्जा मिळत असते. चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या घरोघरी मातीची चुली या मालिकेच्या एपिसोडकडे. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे आता ऐश्वर्या ही गुलाबला म्हणत असते की चल, तू आलायस ना, आईने तुला काय हवं नको ते बघायला सांगितलंय, मग जा आणि माझ्यासाठी सूप घेऊन ये, जा जा लवकर जा. त्याबरोबर लगेचच गुलाब हा विचारायला लागतो कोणतं सूप बनवायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता अवंतिका ही ऐश्वर्याकडे रागाने बघते आणि गुलाबला सांगते, एक काम करा गुलाबदादा, तुम्ही इटालियन सूप घेऊन या. काय आहे ना, तुमच्या ताईंना इटालियन सूप खूप आवडतं, बरोबर ना ऐश्वर्या. त्याबरोबर लगेचच गुलाबदादा ठीक आहे, मी सूप घेऊन येतो असं म्हणत सूप बनवण्यासाठी किचनमध्ये निघून जातात. त्यानंतर ऐश्वर्या ही जाते आणि खुर्चीमध्ये बसलेली असते आणि अवंतिका ही ऐश्वर्याकडे बघत असते. आता ऐश्वर्या ही मनातल्या मनात विचार करते, ह्या डिनर सेटला तर मी एकदा कुठेतरी पाठवूनच देणार आहे. आणि मग ती लगेचच मनात म्हणते, पण बरं झालं हा गुलाब आला, आता मला आणखीन एक कोणीतरी साक्षीदारसुद्धा झाला आहे. इतक्यात कोणीतरी येऊन दरवाजा ठोठावतं आणि अचानक घरात एक ऑरेंज कपडे घातलेला माणूस येतो. आता अवंतिका ह्या माणसाला ओळखत नाही, तर लगेचच ऐश्वर्या म्हणते, बरं झालं तुम्ही आलात, आमच्या संपूर्ण घरात खूप कॉक्रोच झालेले आहेत, पेस्ट कंट्रोलवाले आहात ना तुम्ही, चला लवकर लवकर पेस्ट कंट्रोल करून घ्या, तुम्हाला सारंग रणदिवेंनी पाठवलं आहे ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे ऐश्वर्या त्या माणसाला सांगते, पहिलं तुम्ही माझ्या खोलीत पेस्ट कंट्रोल करा आणि मग बाकीच्या खोलीत चला. त्याबरोबर लगेच अवंतिका तिकडे येते आणि त्या माणसाला थांबवते आणि म्हणत असते, एक मिनटं थांबा. त्याबरोबर लगेचच आता सारंग थांबतो, तो खूप जास्त घाबरलेला असतो. ऐश्वर्या ही त्याला बघत असते, तर अवंतिका ही त्याला विचारत असते, तुमचं नाव काय. त्याबरोबर लगेचच आता इकडे सारंग हा आणखीन घाबरतो. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, काय सुरू आहे तुझं, हे बघ ते पेस्ट कंट्रोल करायला आलेत आपल्या घरी, तू उगाचच्या उगाच तुझी डिटेक्टिव्हगिरी कुठेही करू नकोस, CID राहू देत. त्याबरोबर लगेच इकडे अवंतिका म्हणत असते, तू फक्त प्लॅनिंग आणि प्लॉटिंगच करत असतेस का दिवसभर, कधी न्यूजपेपर वगैरे वाचायला तुझ्याकडे वेळ नसतो. तुला माहीत नाही आहे का की बाजूच्या गावामध्ये सिलेंडर चेक करायला एक माणूस आला होता आणि घरातल्या सगळ्यांचे खून करून तो माणूस पळून गेला होता ते. त्याबरोबर आता मात्र सारंग हा खूप घाबरतो. तो मनात विचार करतो, आता जर मी एखादा शब्द बोललो तर अवंतिका वहिनी मला सहज पकडेल. त्याबरोबर अवंतिका त्याला विचारते, तुमचं नाव काय आहे दादा, मला तुमचं नाव सांगा. तर इकडे लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, हा पेस्ट कंट्रोलवाला आला आहे, तो काय आपल्या सगळ्यांचे खून करून पळून जाणार आहे का. त्याबरोबर लगेच अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या तू काय बोलतेस, तुला तुझं कळतं आहे का. हे बघ, आपल्या घरी एखादी अनोळखी व्यक्ती येते तर आपण तिला तिचं नाव तर विचारू शकतो, हे साधे बेसिक आहेत, कळतंय तुला. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या ही अवंतिकाला सांगते, रामदास, रामदास नाव आहे त्यांचं. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, हो का, रामदास नाव आहे का तुमचं. त्याबरोबर लगेचच इकडे तो माणूस फक्त मानेने होकार देतो. आता इकडे खरं तर रामदास वगैरे कोणी नसतो, असतो तो सारंगच असतो. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, एक मिनटं, तू का बोलतेस आणि ऐश्वर्या त्यांना त्यांचं उत्तर देऊ देत ना, आणि तुम्ही मला जरा तुमचं आय कार्ड दाखवाल का प्लीज. त्याबरोबर सारंग आणखीन घाबरतो आणि तो ऐश्वर्याकडे बघतो. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, माझ्याकडे काय बघताय, त्या मॅडम आय कार्ड मागतायत ना, मग द्या त्यांना तुमचं आय कार्ड. त्याबरोबर सारंग आय कार्ड काढतो आणि ऐश्वर्याकडे फिरवतो. ऐश्वर्या म्हणते, मला नको आहे, त्यांना हवं आहे, त्यांना द्या. त्याबरोबर लगेचच सारंग हा अवंतिकाच्या हातामध्ये आय कार्ड देतो. आता अवंतिका ते आय कार्ड व्यवस्थित बघत असते. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या ही अवंतिकाला विचारते, झाली का तुझी डिटेक्टिव्हगिरी करून, आता बघितलंस ना आय कार्ड, की अजून काही आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट काही बघायचं आहे तुला, चला हो तुम्ही दादा. आणि मग लगेचच ऐश्वर्या ही त्या माणसाला म्हणजेच सारंगला घेते आणि तिकडनं तिच्या खोलीकडे वरती जात असते. ती सांगत असते, पहिलं पेस्ट कंट्रोल माझ्याच खोलीत करून घ्या. त्याबरोबर समोरून आता सौमित्र येत असतो. सौमित्र जसा जसा खाली येत असतो तसा तसा
सारंग हा मागे मागे जात असतो. मागे मागे जात असल्यामुळे ऐश्वर्यासुद्धा मागे जात असते. आता सौमित्र येतो आणि त्या पेस्ट कंट्रोलवाल्याच्या पुढ्यात उभा राहतो. त्याबरोबर आता सारंग हा खूपच जास्त घाबरलेला असतो. तर सौमित्राला माहीत नसतं की हा सारंग आहे. तर लगेचच ऐश्वर्या म्हणते, अहो तुम्ही थांबताय काय, चला चला ते त्यांचं करतील, तुम्ही चलावरती खोलीत माझ्यात, पहिले तिकडे पेस्ट कंट्रोल करा आणि मग सगळीकडे करा. त्याबरोबर लगेच इकडे अवंतिका म्हणत असते, सौमी ऐश्वर्या. त्याबरोबर लगेच सौमित्र म्हणतो, अवंतिका तिचं जाऊ देत, आपल्याला नानांशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, तू माझ्याबरोबर चल. त्यावर इकडे आता ऐश्वर्या आणि सारंग खोलीत आलेले असतात. ऐश्वर्या आता सारंगला सांगते, सारंग तुम्ही एक काम करा, पटकन कपडे चेंज करा आणि मागच्या दरवाज्याने जा आणि पटकन मेन रोडने घरात या. तुम्हाला गुलाबने बघितलंय त्यामुळे त्याला असं वाटायला नको घरात चोरी झाली त्यावेळेस सारंग दादा घरात नव्हता, नाहीतर पोलिसांना जर त्याने असं सांगितलं तर सगळा संशय तुमच्यावरती येईल. त्यामुळे तुम्ही येताना गुलाबदादांना विचारायचं आहे, काय गुलाब तो पेस्ट कंट्रोलवाला आला का, कळलं, येतं लक्षात. त्यावर लगेच सारंग म्हणतो, हो हो ठीक आहे, मी पटकन चेंज करतो आणि जातो. त्याबरोबर पटकन सारंग चेंज करतो आणि दरवाजाने बाहेर जात असतो. त्याबरोबर लगेच त्याला ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग काय करताय तुम्ही, खिडकीतून जा, समोरून कुठून जाताय, घरातल्यांसाठी सारंग घरात नाही आहे, कळतंय का. मग लगेच सारंग हा खिडकीतून निघून जातो. ऐश्वर्या विचार करते, हा सारंगने काही घोळ घालायला नको, नाहीतर मीच खाली जाते काहीतरी करून. त्याबरोबर लगेच इकडे सौमित्र हा नानांच्या खोलीमध्ये आलेला असतो. आता सौमित्र हा नानांना विचारत असतो, नाना तुम्ही त्या कड्याचं, कुलपाचं, किल्लीचं काय सांगत होतात. त्याबरोबर नाना पुन्हा एकदा कडा, कुलूप, किल्ली या सगळ्या गोष्टी सौमित्रला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण सौमित्र आणि अवंतिकाला त्यातलं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे जानकी ही विचार करत असते, काय असेल त्या कड्याचं, कुलपाचं आणि किल्लीचं सत्य. काही झालं तरी ते आज कळायलाच हवं. आज सगळ्या कुलपांच्या कड्या ह्या खुलल्याच पाहिजे. आज सौमित्र भाऊजी बोलतील ना नानांबरोबर आणि सांगतील ना नाना सगळं खरं, काही झालं तरी आज सगळं खरं समोर यायलाच पाहिजे. त्याबरोबर आता ठरल्याप्रमाणे मुद्दामून सारंग येतो आणि गुलाबला हाका मारतो, गुलाब ए गुलाब. गुलाब पुढे आल्याबरोबर सारंग त्याला विचारतो, तो पेस्ट कंट्रोलवाला आला का रे. त्यावर तो सांगतो, हो तुमच्याच खोलीत करतो दादा. इतक्यात ऐश्वर्या पेस्ट कंट्रोलवाल्याचे कपडे घालून बाहेर आलेली असते आणि ती सर्वात अगोदर इकडे सारंगवरती आणि गुलाबवरती ते पेस्ट कंट्रोलचा धूर सोडून देते. त्यानंतर आता ते दोघंसुद्धा बेशुद्ध झालेले असतात, त्यांना अजिबातच शुद्ध उरलेली नसते. तर इकडे आता विचारत असतो सौमित्र नानांना, नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण ते काय बोलतायत हे काहीच कळत नसतं. तर आता लगेचच अवंतिका म्हणते, सौमी नको ना, नानांना त्रास होतोय, उगाच नको त्यांना प्रश्न विचारूस. तर दुसरीकडे जानकी विचार करत असते, सौमित्र भाऊजींनी अजून कॉल कसा केला नाही, त्यांचं नानांबरोबर बोलणं झालं असेल ना, मीच कॉल करून बघते असा विचार करत लगेचच जानकी ही सौमित्रला कॉल करते. ती सौमित्रला विचारत असते, सौमित्र भाऊजी तुमचं काही बोलणं झालं का नानांबरोबर, नानांनी काही सांगितलं का तुम्हाला, बोला ना लवकर प्लीज. त्याबरोबर लगेचच सौमित्र हा जानकीला सांगायला सुरुवात करतो, जानकी वहिनी अगं मी नानांजवळ बोलण्यासाठी आलो होतो, पण नाना काय बोलतायत काय नाही मला खरंच काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर लगेचच जानकी ही म्हणत असते, सौमित्र भाऊजी अहो असं काय करताय, अहो आता आपल्या नानांची तब्येत पूर्वीपेक्षा बरी आहे, प्लीज ते काय बोलतायत हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी बोला ना, हे बघा प्लीज तुम्हाला समजेल. नाहीतर अवंतिका तुम्ही एक काम करा, अवंतिकाला सांगा ना, अवंतिकाला समजेल कदाचित नाना काय बोलतायत ते. त्याबरोबर आता पटकन ऐश्वर्या ही नानांच्या खोलीत येते आणि सौमित्र, अवंतिका, नाना या तिघांनासुद्धा तो धूर सोडून बेशुद्ध करते. आता ती धूर सोडत असताना अवंतिका आणि सौमित्र दोघांनाही खूप जोरात ठसका गेलेला असतो, तो सुद्धा विचित्र पद्धतीने, आणि नानांचा सुद्धा खोकल्याचा आवाज आलेला असतो. तर इकडे आता ऐश्वर्या ही जानकीचा फोन कट करून टाकते. जानकी पुन्हा पुन्हा फोन कट करत असते. ऐश्वर्या तो फोन कट करत असते. आता ऐश्वर्या विचार करते की ह्या कोणालाही शुद्ध येण्याच्या आत मला माझं काम पूर्ण करायला हवं. आता ऐश्वर्या ही तिथून बाहेर येते. आता ड्रॉवरमध्ये ठेवलेलं स्क्रूड्रायव्हर घेऊन ती किचनमध्ये ठेवलेला वरवंटा घेऊन येते. तर दुसरीकडे आता जानकी ही डबल फोन करत असते, पण ऐश्वर्या ते फोन सतत कट करत असते. त्यामुळे आता जानकीला टेन्शन आलेलं असतं, कारण तिने सौमित्र आणि अवंतिकाचा खोकलेला आवाज ऐकलेला असतो. ती विचार करते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका हे असे विचित्र पद्धतीने का खोकले, नक्कीच घरी काहीतरी गडबड झाली आहे, त्यात हे दोघं फोनही उचलत नाही आहेत. नाही नको, अशी वाट पाहायला नको, आता मलाच जाऊन तिकडे काय झालंय ते बघितलं पाहिजे
असं म्हणत जानकी ही लगेचच तिकडनं आशीर्वाद बंगल्यावर जायला निघत असते. इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश हा जानकीला एवढ्या लगबगीने निघताना पाहतो आणि लगेचच विचारतो, काय ग जानकी, काय झालं? तू एवढी घाईघाईने यावेळेस कुठे निघालीस? त्याबरोबर जानकी ही ऋषिकेशला सांगत असते, ऋषिकेश मी आपल्या घरी चाललेली आहे. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, काय? त्यावर जानकी सांगत असते, हो मी घरी जाते. आता मी सौमित्र भाऊजींबरोबर फोनवरती बोलत होते, पण सौमित्र भाऊजी बोलता बोलता अचानक खोकले, ते सुद्धा विचित्र पद्धतीने, आणि त्यांच्याच मागोमाग लगेच अवंतिकाला सुद्धा खूप जोरात खोकला आला. त्याबरोबर आता ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, जानकी हे बघ, तू उगाच ओव्हर थिंकिंग करतेस, तू विचार करतेस, तसं काहीही झालेलं नसेल. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज मी तुम्हाला विचारून जाते, मला अडवू नका, मला जाऊ द्यात. आणि तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहीत आहे की ज्यावेळेस माझं गट फिलिंग मला काहीतरी सांगत असतं त्यावेळेस ते 100% बरोबर असतं. मला अडवू नका प्लीज, मला जाऊ द्यात. हवं तर तुम्हीसुद्धा तिकडे चला माझ्याबरोबर, चला. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, नाही आहे जानकी, मी तिकडे जाणार नाही आहे आणि तूही कुठेही जायचं नाही. जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज मला अडवू नका. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेशचा नाईलाज होतो. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, तुला जायचं आहे तर तू जा, पण उगाचच्या उगाच मला तिकडे घेऊन जायचं नाही, समजलं? जा तू. त्याबरोबर लगेचच जानकी ही तिकडनं निघते आणि आशीर्वाद बंगल्यावरती यायला निघालेली असते. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही मस्तपैकी नानांच्या कपाटाचं कुलूप फोडते आणि हात साफ करत असते. ती सगळे दागिने चोरी करत असते. तर दुसरीकडे आता जानकी ही धावत पळत आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने चालत असते. तिला पटापट पटापट करून आशीर्वाद बंगल्यापर्यंत पोहोचायचं असतं आणि ती खूप वेगात चालत असते. तर दुसरीकडे आता ऐश्वर्याची सगळी चोरी वगैरे करून झालेली असते आणि आता ती घरातून बाहेर पडणारच असते. इतक्यात तिला समोरून येणारी जानकी दिसते. जानकी आता ओवीबरोबर फोनवर बोलत असते, त्यामुळे तिने ऐश्वर्याला पाहिलेलं नसतं. आता ऐश्वर्या विचार करते, बापरे, ही जानकी नको त्यावेळेस इथे तडमडायला कशाला आली? पण आता मी इथून जर बाहेर गेले तर मी पकडली जाईन. नाही नाही नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे असा विचार करत ऐश्वर्या ही घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजाने बाहेर पडते आणि आता ती ठरवते की पहिलं मला हे दागिने लपवले पाहिजे, ते सुद्धा कोणाच्या लक्षात यायच्या आत. तर आता दुसरीकडे जानकी ही घरात आलेली असते आणि घरात येऊन बघते तर काय, सारंग आणि गुलाब हे दोघंही अगदी बेशुद्ध पडलेले आहेत. त्याबरोबर लगेचच जानकी ही दोघांनाही उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण दोघांना पण शुद्ध येत नसते. मग जानकी पटकन जाते आणि मग घेऊन येते पाण्याचा आणि दोघांच्याही चेहऱ्यावरती पाणी शिंपडते. त्याबरोबर दोघंही आता शुद्धीवर येत असतात. तर दुसरीकडे ऐश्वर्याला एक मातीची भरलेली कुंडी दिसते. ऐश्वर्या त्यामध्ये सगळे दागिने टाकून देते. त्यानंतर त्याच्यावरती ती आणखीन थोडी माती टाकते आणि मग तिथे एक छोटं गुलाबाचं रोपटं असतं ते ती त्या मातीवरती ठेवून देते, जसं काय की ते झाडाचंच रोपटं आहे. त्याबरोबर लगेचच इकडे आता ऐश्वर्या ही विचार करत असते की इथे आता कोणाला संशय येणार नाही आणि कोणालाही मी इथे दागिने लपवलेलं कळणार नाही, पण आता कोणीही मला बघायच्या आत मला पटकन आवरायला हवं. तर दुसरीकडे जानकी ही सारंगला विचारत असते, सारंग भाऊजी हे सगळं काय आहे? हे सगळं कसं झालं? कोणी केलं हे सगळं? बोला ना. आणि आपल्या घरातली बाकी सगळी माणसं कुठं आहेत? सारंग भाऊजी काहीतरी बोला. पण सारंग हा काहीच बोलत नसतो, कारण त्याला काहीच आठवत नाहीये असं तो नाटक करत असतो. त्याबरोबर जानकी म्हणते, नानांची खोली. नानांच्या खोलीत असणार सगळे. आणि मग जानकी ही धावत पळत नानांच्या खोलीमध्ये आलेली असते आणि आता खोलीत येऊन बघते तर काय, इकडे सौमित्र, अवंतिका, नाना तिघही जण बेशुद्ध पडलेले असतात. आता हे सगळं बघितल्यानंतर जानकी पटापट तिघांनाही उठवण्याचा प्रयत्न करते, पण तिघांपैकी एकालाही शुद्ध येत नसते. मग जानकी पटकन तिथे असलेला पाण्याचा तांब्या घेते आणि सर्वात अगोदर नानांच्या चेहऱ्यावर मारते. नानांना जागं केल्यानंतर ती सौमित्र आणि अवंतिकाला सुद्धा जागा करते आणि आता तिला दिसतं तर काय, सगळं कपाट उघडं आहे. कपाटातले कपडे, दागिन्यांचे बॉक्स सगळे अस्ताव्यस्त आहेत. जानकीच्या लक्षात येतं की घरात चोरी झाली. जानकी सौमित्राला विचारते, सौमित्र भाऊजी अहो हे सगळं काय आहे? त्यावर सौमित्र सांगत असतो, वहिनी अगं एक पेस्ट कंट्रोलवाला घरी आला होता, तो अचानक नानांच्या खोलीत आला, त्याने धूर सोडला आणि आम्ही बेशुद्ध झालो, त्यानंतरच त्याने हे सगळं केलं असणार आहे. त्याबरोबर लगेच जानकी ही सौमित्राला विचारत असते, सौमित्र भाऊजी ऐश्वर्या कुठं आहे? बोला भाऊजी, ऐश्वर्या कुठं आहे? त्यावेळेस आता इकडे जानकीला ऐश्वर्यावरती खूप मोठा संशय आलेला असतो. मग लगेच जानकी जास्त वेळ वाया न घालवता पटकन नानांच्या खोलीतून निघते आणि ऐश्वर्याच्या खोलीकडे जायला निघालेली असते. जानकी खूप पटापट वरती शिड्या चढून जात असते. तर दुसरीकडे आता ऐश्वर्याने कपडे वगैरे बदलून झालेले असतात. ती विचार करते की लवकरात लवकर हे कपडे लपवून मला निघायला हवं. आता कपडे लपवून ऐश्वर्यासुद्धा निघालेली असते. आता जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये येऊन बघते तर काय, ऐश्वर्यासुद्धा बेशुद्ध
बेशुद्ध पडलेली असते. मग जानकी ऐश्वर्याकडे येते, तिच्याच तोंडावर सुद्धा ती पाणी मारते आणि तिला शुद्धीवरती आणते. आता ऐश्वर्या ही शुद्धीवरती आलेली असते. मग जानकी ही ऐश्वर्याला हात देऊन उठवते. त्याबरोबर ऐश्वर्या मुद्दामून खोटं खोटं नाटक करत विचारते, मी कुठे आहे आणि हे सगळं काय सुरू आहे. त्याबरोबर जानकी ही तिथे तिच्या पलंगावरती बसते आणि ऐश्वर्याला सांगत असते, अगं ऐश्वर्या, आपल्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि तू बेशुद्ध झाली होतीस. घरातले सगळेच बेशुद्ध झाले होते. मी आत्ता कुठे येऊन तुम्हा सगळ्यांना शुद्धीवरती आणले. आता घरात चोरी झाली होती हे तर ऐश्वर्याला माहिती आहे, कारण तिनेच चोरी केली होती. तरीसुद्धा ती असं दाखवते की तिला काहीच माहीत नाही आहे. ती नाटक करायला लागते, काय घरात चोरी झाली, बाप रे, आता आपण काय करायचं, असं म्हणत ती डोक्याला हात लावते. त्यावर जानकी ही तिला म्हणत असते, अगं ऐश्वर्या, असं काय बोलतेस, काय करायचं म्हणजे घरात ज्याने चोरी केली आहे त्याला आपण पकडायचं. मी ताबडतोब पोलिसांना फोन करते. मग पोलीस येऊन काय तो तपास करून घेतील. त्यानंतर लगेच जानकी ही मुळशी गावातील पोलीस चौकीत कॉल करते आणि सांगत असते की मी मुळशीमधून जानकी रणदिवे आशीर्वाद बंगल्यावरून बोलते. प्लीज तुम्ही इकडे याल का, आमच्या घरात चोरी झाली. आणि मग जानकी तिकडनं खाली जाते. त्याबरोबर आता ऐश्वर्या ही डोक्याला हात लावते आणि मनात म्हणत असते, हे जानकीने पोलीस वगैरे कशाला बोलवले. आता जर इथे पोलीस आले तर हा सारंग काहीतरी गांगरूनपणे खरं उत्तर देईल, कारण पोलीस हे उलटे पलटे प्रश्न विचारत असतात. मला काही करून लवकर खाली जायला हवं. तर दुसरीकडे आता ऋषिकेश हा जानकीची वाट बघत असतो. तो दारात येऊन दूरपर्यंत नजर फिरवतो, पण त्याला जानकी ही कुठेही दिसत नसते. तर ओवी ही आता ऋषिकेशला विचारत असते, बाबा, आईला यायला अजून किती वेळ लागेल हो. त्याबरोबर ऋषिकेश हा तिला म्हणत असतो, बाळा येईल थोड्या वेळात. त्यावर लगेच तो विचारतो, तुला भूक लागली आहे का, मी जेवायला वाढू. त्यावरती म्हणते, नाही बाबा, मला आईकडून एक पोएम शिकायची होती. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, अरे मग आईच कशाला हवी, बाबा आहे ना, मी शिकवतो पोएम, ये इकडे. आणि मग लगेचच ऋषिकेश ओवीचा अभ्यास घ्यायला बसतो. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही मुद्दाम नाटक करत म्हणत असते, बाप रे, आपल्या घरात एवढी मोठी चोरी झाली, कोणी केली असेल, का केली असेल. तर दुसरीकडे आता मात्र नानांच्या कष्टाचे मेहनतीचे दागिने गेलेले असतात, त्यामुळे त्यांना खूप दुःख झालेलं असतं आणि आता ते रडत बसलेले असतात. त्याबरोबर जानकी ही नानांकडे येते आणि नानांच्या खांद्यावरती हात ठेवत ती नानांना समजावत असते, नाना, काळजी करू नका, रडू नका, हे बघा, आपले दागिने आहेत ते आपल्याला नक्की मिळतील. त्याबरोबर पुढे गुलाबदादा सांगत असतो, आणि जर ते दागिने नाही मिळाले तर मी ते दागिने शोधून काढेन आणि त्या चोराची गचांडी पकडून त्याला बदलून काढेन. अहो, माझ्यासमोर ते चोरानं चोरी केली. सगळ्यात आधी तो खाली आला, त्यानं आम्हाला बेशुद्ध केलं आणि मग त्यानं हे समद कारस्थान केलं बघा. त्याबरोबर पुढे आता गुलाब सांगत असतो की हे सगळं त्या पेस्ट कंट्रोलवाल्यानेच केलं आहे. त्याबरोबर लगेचच पुढे आता सौमित्रसुद्धा म्हणायला लागतो की हो, बरोबर आहे, पहिला तो आमच्या खोलीत आला, त्याने आम्हालासुद्धा बेशुद्ध केलं. त्यावर जानकी सारंगला विचारते, सारंग भाऊजी, तुम्ही कुठे होतात त्यावेळेस. त्यावर सारंग हा ततपप करायला लागतो. मग ऐश्वर्या म्हणते, सारंग, म्हणजे तुम्ही सुद्धा इथेच होतात का, तुम्हाला सुद्धा त्या पेस्ट कंट्रोलवाल्याने असंच बेशुद्ध केलं का, आणि म्हणून तुम्हाला सुद्धा काही कळलं नाही ना. त्यावर सारंग म्हणतो, हो, असंच घडलं होतं, म्हणजे त्या पेस्ट कंट्रोलवाल्यानं. आता खरं तर इथे सारंग तोतरत असतो, त्याचं ततपप होत असतं, पण कोणीही सारंगवरती संशय घेत नसतं. तर गुलाबदादा लगेचच सांगायला लागतो की हो, सारंग दादा बी माझ्या संगटच होतं, म्हणजे ते पुढं उभं होतं, मी मागं उभं होतो. तो पेस्ट कंट्रोलवाला आला, त्यानं पहिलं सारंग दादासनी बेशुद्ध केलं आणि मग मला बेशुद्ध केलं. त्याबरोबर लगेचच आता हे ऐकून जानकी ही टेन्शनमध्ये येते. तर सौमित्र पुढे म्हणत असतो, ओके. मग नंतर तो नानांच्या खोलीत आला आणि तिथे येऊन त्याने मला, अवंतिकाला आणि नानांना तिघांना सुद्धा बेशुद्ध केलं. त्याबरोबर लगेच पुढे आता अवंतिका म्हणत असते, फक्त बेशुद्ध नाही केलं सौमी, त्याने आपल्या घरात चोरी केली, आपल्या घरातले सगळे दागिने सुद्धा लुटून नेले आहेत. पण लवकरात लवकर काहीही करून आपल्याला हे सगळे दागिने शोधून आणावेच लागतील, कारण हे सगळं प्रकरण जर आईंपर्यंत पोहोचलं तर त्यांना खूप जास्त टेन्शन येईल आणि असं झालेलं नको आहे सध्या आपल्याला. त्याबरोबर जानकी ही अवंतिकाला सांगत असते, अवंतिका, काही काळजी करू नकोस, आपले सगळे दागिने आपल्याला मिळतील. अगं, ते आपलं स्त्रीधन आहे, ते कुठे जाणार, ते फिरून फिरून शेवटी आपल्याचपर्यंत परत येणार. त्यानंतर आता जानकी पुढे म्हणत असते की काळजी करू नकोस, मी पोलिसांना बोलवले, पोलीस येतील आणि त्यांचा तपास करतील. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, वहिनी, पोलीस बोलवलेत तू. आता खरं तर इकडे सारंग हा घाबरलेला असतो, पण तो काही बोलत नसतो. तर जानकी म्हणते, हो, पोलीस बोलवलेत मी भाऊजी. अहो, आपल्या घरामध्ये ही एवढी मोठी चोरी झाली आहे, मग चोर सापडायला नको का, त्यासाठी पोलीस बोलवावेच लागतील ना.
त्याबरोबर अचानक दार ठोठावण्याचा आवाज येतो. जानकी म्हणते मी बघते आणि मग लगेचच ती पुढे म्हणते पोलीस आले असतील. जानकी जाऊन दरवाजा उघडते तर खरोखर दारात पोलीसच असतात. मग जानकी पोलिसांना सांगत असते, नमस्कार साहेब, मीच आहे जानकी रणदिवे. मीच तुम्हाला कॉल करून बोलवून घेतलं होतं. हा आमचा आशीर्वाद बंगला आणि इथे चोरी झालेली आहे. त्याबरोबर लगेच पुढे ती या ना या, आत या प्लीज असं म्हणते. त्याबरोबर पोलीस साहेब हे आतमध्ये आलेले असतात. त्यानंतर आता ते सगळ्यांकडे निरखून पारखून बघत असतात आणि मग ते त्यांच्या चौकशीला सुरुवात करतात. आता सगळ्यात अगोदर ते सगळ्या घरातल्यांना प्रश्न विचारायला लागतात. त्यानंतर लगेच ते ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी जाऊन बघतात आणि मग लगेच आता जानकीला ते विचारतात, सांगू शकाल का साधारण किती पैशांची चोरी झाली आहे, ते किती दागिने चोरीला गेलेत? त्यावर जानकी म्हणते एक 80-1 लाखाच्या आसपास दागिने असतील. त्यानंतर लगेचच आता पुन्हा एकदा पोलीस बाहेर येऊन घरातल्या सगळ्यांची चौकशी करत असतात. त्याबरोबर जानकी ही त्यांना विचारत असते की तुम्हाला काय वाटतं, एवढी सगळी चौकशी करून झाल्यावर तुमचा काय संशय? त्याबरोबर लगेचच पोलीस साहेब म्हणत असतात, मला असं वाटतं की घरात जी चोरी झाली आहे तो चोर हा घरातल्या प्रत्येक गोष्टीला अगदी व्यवस्थित ओळखून पाळखून आहे किंवा घरातलंच कोणीतरी हात साफ केलेला आहे. त्याबरोबर आजचा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटकन मिळेल आणि व्हिडिओचा आनंदही तुम्हाला अगदी मनसोक्त मनमुरारपणाने घेता येईल. तर मित्रांनो, आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओला छान एन्जॉय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.